नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 54 आणि 55 वरती चर्चा करू. नमस्कार. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 54 समजून घेणार आहोत. हे कलम मौखिक पुरावा म्हणजेच ओरल एव्हिडन्स याबद्दल आहे. आता ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. तर चला याला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे कलम येतं चॅप्टर 4 मध्ये, जो आहे मौखिक पुराव्याविषयी. आता कलम 54(1) अगदी बेसिक एक फंडामेंटल रूल आपल्याला सांगतं. तो रूल म्हणजे कोर्टात कुठलीही फॅक्ट म्हणजे तथ्य कसं सिद्ध करायचं. तर कायदा काय म्हणतो? सर्व तथ्ये दस्तऐवजांच्या मजकुराशिवाय मौखिक पुराव्याद्वारे सिद्ध केली जाऊ शकतात. याचा एकदम सरळ सोपा अर्थ आहे की कोर्टात जवळजवळ सगळ्या गोष्टी तुम्ही तोंडी साक्षीने म्हणजे ओरल एव्हिडन्सने सिद्ध करू शकता. पण इथे एक मोठा पण आहे, एक अपवाद आहे. तो म्हणजे डॉक्युमेंट्सचा मजकूर. म्हणजे एखाद्या कागदपत्रात काय लिहिलंय हे जर सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी तोंडी साक्ष चालणार नाही. चला आता या सेक्शनला थोडं तोडून बघूया, म्हणजे त्याचे मुख्य घटक काय आहेत हे समजून घेऊया. कारण बघा, कुठल्याही कायद्याच्या तरतुदीला समजून घ्यायचं असेल ना, तर तिला असं भागांमध्ये विभागून पाहिलं की ती लगेच सोपी वाटते. या सेक्शनमध्ये 3 महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला, सर्व तथ्य. म्हणजे काय? तर कोर्टाच्या कामकाजातली कुठलीही घटना, कुठलंही कृत्य किंवा स्टेटमेंट. दुसरा शब्द आहे मौखिक पुरावा. म्हणजे साक्षीदाराने शपथेवर कोर्टात जे काही सांगितलं ती साक्ष. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अपवाद. हा अपवाद आहे डॉक्युमेंट्सच्या मजकुराचं. आता हा जो नियम आहे ना, तो एका खूप महत्त्वाच्या प्रिन्सिपलवर आधारित आहे, ज्याला म्हणतात बेस्ट एव्हिडन्स रूल. नावाप्रमाणेच हा नियम सांगतो की कोर्टात नेहमी सगळ्यात चांगला, सगळ्यात विश्वासार्ह पुरावाच दिला पाहिजे. आणि जेव्हा डॉक्युमेंट्सचा विषय येतो तेव्हा तो डॉक्युमेंट स्वतःच बेस्ट एव्हिडन्स असतो. त्याबद्दल तोंडी बोलण्यापेक्षा तो कागदच जास्त महत्त्वाचा असतो. ठीक आहे, थिअरी तर समजली. आता काही प्रॅक्टिकल उदाहरणं बघूया, म्हणजे कोर्टात हा नियम नक्की कसा वापरला जातो हे आपल्याला जास्त चांगलं कळेल. आता या उदाहरणांवर नजर टाकूया. पहिलं, समजा एखाद्या साक्षीदाराने चोराला चोरी करताना पाहिलं, तर हे तो तोंडी सांगू शकतो. इथे ओरल एव्हिडन्स चालेल. पण दुसरं उदाहरण बघा. जर एखाद्या लेखी भाडे कराराच्या अटींबद्दल सांगायचं असेल तर साक्षीदार तोंडी सांगू शकत नाही. का? कारण त्या अटी कागदावर लिहिलेल्या आहेत. त्यासाठी तो मूळ करारच कोर्टात सादर करावा लागेल. अगदी तसंच मृत्यूपत्रातलं मजकूर सिद्ध करण्यासाठी ते मृत्यूपत्र स्वतःच सादर करावं लागतं. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे, जिथे डॉक्युमेंट आहे तिथे तोंडी पुरावा नाही. बरं, कायदा तर आपण पाहिला, पण या कलमाचा खरा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा आपण बघतो की आपल्या कोर्टांनी, म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टांनी यावर काय निर्णय दिले आहेत, त्यांचे इंटरप्रिटेशन काय आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. या मागचं जे तत्वज्ञान आहे ना, ते एका लॅटिन मॅगझिनमध्ये खूप छान सांगितले. वर्बा वोलांट स्क्रिप्टा मानेंट. याचा अर्थ काय? तर बोललेले शब्द उडून जातात पण लिहिलेले शब्द कायम राहतात. आणि म्हणूनच कोर्ट लेखी पुराव्याला जास्त महत्त्व देतं, कारण तो जास्त पक्का आणि विश्वासार्ह असतो. आता एक महत्त्वाचा खटला बघूया, रूपकुमार विरुद्ध मोहन थेडानी. यात सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट केलं की जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी लेखी असतील तर तो डॉक्युमेंटच प्रायमरी एव्हिडन्स आहे. तुम्ही तोंडी पुरावा देऊन त्या लेखी अटी बदलू शकत नाही किंवा त्याला विरोध करू शकत नाही. जे लिहिलंय तेच अंतिम. असाच एक दुसरा महत्त्वाचा खटला आहे बाई हिरादेवी विरुद्ध ऑफिशियल असाइनी ऑफ बॉम्बे. या केसमध्ये पण कोर्टाने तोच नियम पुन्हा एकदा अधोरेखित केला. कोर्टाने म्हटलं की जर एखादा डॉक्युमेंट अस्तित्वात असेल तर त्याचा मजकूर सिद्ध करण्यासाठी तो डॉक्युमेंट स्वतःच कोर्टात सादर करणं बंधनकारक आहे. आता येऊया एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर, जो परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे या नवीन कायद्यात आणि जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये काय फरक आहे. तर हे लक्षात ठेवा, जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे कलम 59 होतं तेच आता भारतीय साक्ष अधिनियमामध्ये कलम 54 झालं आहे. म्हणजे नियम, तत्व सगळं काही सेम टू सेम आहे. कायद्याच्या मूळ गाभ्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. फक्त आणि फक्त सेक्शन नंबर बदलला आहे. परीक्षेसाठी हा पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्याची क्विक रिव्हिजन करूया. खास करून ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहूया. परीक्षेच्या दृष्टीनं काही टिप्स.
प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर विचारला जाऊ शकतो की ओरल एव्हिडन्सचा अपवाद कुठल्या सेक्शनमध्ये आहे. उत्तर आहे सेक्शन 54. किंवा अपवाद काय आहे हे विचारतील. मेन्स परीक्षेमध्ये प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एखादी सिच्युएशन देतील, जसे की एखादा कॉन्ट्रॅक्ट किंवा मृत्यूपत्र, आणि त्यावर आधारित प्रश्न विचारतील. तेव्हा उत्तर लिहिताना बेस्ट एव्हिडन्स रूल या तत्वाचा उल्लेख करायला विसरू नका. एकदम फास्ट रिव्हिजन करायची झाली तर फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. सेक्शन नंबर 54. 2. याची मुख्य संकल्पना म्हणजे डॉक्युमेंट्सचा मजकूर सोडून बाकी सर्व तथ्ये तोंडी पुराव्याने सिद्ध करता येतात. आणि 3. हे जुन्या कायद्याच्या सेक्शन 59च्या जागी आलंय. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायदेशीर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच सोप्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत नक्कीच जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका खूप महत्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत, कलम 55. हा नियम पुराव्याच्या कायद्याचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. बरं, तुम्ही कधी विचार केला आहे का की कोर्टात एखादा साक्षीदार असं का नाही म्हणू शकत की अहो, माझ्या मित्राने मला सांगितलं की त्याने चोरी होताना पाहिलं? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला थेट कलम 55 मध्ये मिळतं. आज आपण हेच समजून घेणार आहोत की न्यायालय ऐकीव गोष्टींवर नाही तर फक्त प्रत्यक्ष पुराव्यावरच का भर घेतं. ठीक आहे, तर आजच्या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत. आपण सुरुवात करू कलम 55च्या मूळ नियमापासून. मग प्रत्यक्ष पुरावा म्हणजे नक्की काय हे समजावून घेऊ. त्यानंतर कोर्टात हा नियम कसा वापरला जातो, त्याला काही अपवाद आहेत का, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टीने काय लक्षात ठेवायचं, हे सगळं आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, कलम 55चा मुख्य नियम. हा नियम खरं तर पुराव्याच्या कायद्याचा एक भक्कम पाया आहे. तर हे कलम 55 येतं भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या 4थ्या प्रकरणामध्ये, ज्याचं नाव आहे मौखिक पुराव्याबद्दल. एक गोष्ट इथे आवर्जून लक्षात ठेवा की ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांसाठी हा सेक्शन खूपच महत्वाचा आहे. का? कारण इथेच पुराव्याची विश्वासार्हता म्हणजे क्रेडिबिलिटी ठरवली जाते. कायद्याच्या पुस्तकात लिहिलंय, मौखिक पुरावा सर्व बाबतीत प्रत्यक्ष असावा. आता याचा अगदी सोप्या भाषेत अर्थ काय? याचा अर्थ असा की कोर्ट फक्त त्याच साक्षीदाराचं म्हणणं ऐकून घेणार ज्याने ती घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे, स्वतःच्या कानांनी ऐकली आहे, थोडक्यात स्वतः अनुभवली आहे. दुसऱ्या कोणीतरी सांगितलेला ऐकून आलेला पुरावा कोर्ट ग्राह्य धरणार नाही. ठीक आहे, आपण म्हणतोय की पुरावा प्रत्यक्ष हवा, पण कायदा या प्रत्यक्ष पुरावा शब्दाची व्याख्या कशी करतो? या कलमामध्ये याच्या 4 वेगवेगळ्या श्रेणी दिल्या आहेत. चला त्या एक एक करून पाहूया, म्हणजे सगळं स्पष्ट होईल. पहिली गोष्ट, पाहिलेली घटना. कायदा म्हणतो की जर एखादी गोष्ट पाहून समजण्यासारखी असेल तर पुरावा त्याच व्यक्तीचा हवा ज्याने ती स्वतः पाहिली आहे. समजा एखाद्या साक्षीदाराने कोर्टात सांगितलं की मी माझ्या डोळ्यांनी आरोपीला कुलूप तोडताना पाहिलं, तर हा झाला प्रत्यक्ष पुरावा. दुसरं म्हणजे ऐकलेली घटना. म्हणजे जर एखादी गोष्ट ऐकून कळण्यासारखी असेल तर पुरावा त्याच व्यक्तीचा हवा ज्याने ती स्वतःच्या कानाने ऐकली आहे. उदाहरणार्थ, साक्षीदाराने आरोपीला पीडितेला धमकी देताना प्रत्यक्ष ऐकलं असेल तर त्याची साक्ष थेट पुरावा मानली जाईल. तिसरी श्रेणी आहे इतर कोणत्याही इंद्रियाने जाणवलेली घटना. म्हणजे फक्त पाहणं किंवा ऐकणं नाही, तर वास, चव किंवा स्पर्श यातून जाणवलेली गोष्ट. समजा एखाद्या साक्षीदाराने सांगितलं की त्याला आरोपीच्या जवळ गेल्यावर त्याच्याकडून दारूचा तीव्र वास आला, तर हा पुरावासुद्धा याच श्रेणीत येतो. आणि चौथी, शेवटची श्रेणी आहे मत किंवा ओपिनियन. हे मुख्यतः तज्ज्ञांच्या म्हणजे एक्सपर्ट्सच्या बाबतीत लागू होतं. जसं की एखाद्या डॉक्टरने पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारावर मृत्यूच्या कारणाबद्दल दिलेलं मत. हे त्यांचं स्वतःचं व्यावसायिक मत असतं. बरं, तर आता आपल्याला कायद्यातला सिद्धांत म्हणजे थिअरी कळाली आहे, पण खरं महत्त्वाचं काय आहे, तर याचं कोर्टात प्रॅक्टिकली काय होतं, चला आता ते पाहूया. चला एक साधं व्यावहारिक उदाहरण घेऊ. समजा एक साक्षीदार कोर्टात म्हणतो मी दरोडा होताना स्वतः पाहिला. हा झाला डायरेक्ट एव्हिडन्स, तो स्वीकारला जाईल. पण तोच साक्षीदार जर म्हणाला माझ्या मित्राने मला सांगितलं की त्याने दरोडा पाहिला, तर याला म्हणतात ऐकीव पुरावा किंवा हिअरसे एव्हिडन्स, आणि हा पुरावा अजिबात स्वीकारला जाणार नाही. इतका साधा फरक आहे. पण प्रश्न असा आहे की हा ऐकीव पुरावा का नाकारला जातो?
याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्याची सत्यता तपासता येत नाही. ज्या व्यक्तीने मूळ घटना पाहिली तो कोर्टात हजरच नाहीये. मग त्याची उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन करणार कशी? आणि हाच मूलभूत सिद्धांत टेपर विरुद्ध आर या प्रसिद्ध खटल्यात मांडण्यात आला होता. आणि याच सिद्धांताला आपल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध काशीराम या 2006च्या केसमध्ये पुन्हा एकदा अधोरेखित केलं. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की न्यायालयाने फक्त अशाच साक्षीदारांच्या पुराव्यावर अवलंबून राहिलं पाहिजे ज्यांनी घटना प्रत्यक्ष अनुभवली आहे. आता हा नियम जरी इतका कडक वाटत असला तरी कायद्यात प्रत्येक नियमाला काही अपवाद असतातच. कलम 55 मध्ये सुद्धा 2 परंतुक म्हणजे प्रोव्हिजो दिलेले आहेत, जिथे हा थेट पुराव्याचा नियम थोडा शिथिल होतो. यातले 2 महत्त्वाचे अपवाद कोणते? पहिला आहे तज्ज्ञांच्या ग्रंथांबद्दल. समजा एखादा एक्सपर्ट ज्याने ह्या विषयावर एखादं पुस्तक लिहिलंय तो काही कारणाने कोर्टात हजर राहू शकत नाही. उदाहरणार्थ त्याचा मृत्यू झाला असेल किंवा तो सापडत नसेल तर त्याचं ते प्रकाशित पुस्तक पुरावा म्हणून सादर करता येतं. आणि दुसरा अपवाद आहे भौतिक वस्तू सादर करण्याबद्दल. म्हणजे कोर्ट गरजेनुसार कोणतीही भौतिक वस्तू जसं की गुन्ह्यात वापरलेलं शस्त्र तपासणीसाठी कोर्टात हजर करण्याचा आदेश देऊ शकतं. याच सिद्धांताला पाठिंबा देणारं एक महत्त्वाचं कायदेशीर सूत्र म्हणजे लीगल मॅक्झिम सुद्धा आहे. हे लॅटिन सूत्र या नियमाचा गाभा स्पष्ट करतं. हे सूत्र आहे रिस इंटर ॲलिओज ॲक्टा अल्टरिन नोसेरे नॉन डिबेट. आता हे लॅटिन ऐकून घाबरू नका. याचा सरळ अर्थ आहे 2 व्यक्तींमध्ये झालेल्या गोष्टीचा परिणाम तिसऱ्या व्यक्तीवर होऊ नये. हाच तर हिअर्सेचा नियम आहे नाही का? 2 लोकांमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि त्या आधारे तुम्ही तिसऱ्याच व्यक्तीला दोषी ठरवू शकत नाही, म्हणून असा ऐकीव पुरावा बाजूला ठेवला जातो. आता आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः जे परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे जुना कायदा आणि नवीन कायदा यात काय फरक आहे. तर बघा, ही जी तरतूद आपण आत्ता कलम 55 मध्ये शिकतोय ती पूर्वीच्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये कलम 60 मध्ये होती. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ सिद्धांतामध्ये म्हणजे फंडामेंटल प्रिन्सिपलमध्ये काहीही बदल झालेला नाहीये, फक्त कलमाचा नंबर बदलला आहे. सो सेक्शन 60 इज नाव सेक्शन 55 इतकंच. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे आणि एक जलद उजळणी करूया. आता परीक्षेबद्दल बोलायचं झालं तर प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट प्रश्न येऊ शकतो की ओरल एव्हिडन्स मस्ट बी डायरेक्ट हे कोणत्या कलमात दिलं आहे, तर उत्तर आहे कलम 55. आणि मेन्स परीक्षेमध्ये यावर एक शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते किंवा हिअर्से एव्हिडन्सवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्हीसाठी तयार राहा. ठीक आहे, तर जाता जाता एक क्विक रिव्हिजन. 3 गोष्टी अजिबात विसरायच्या नाहीत. पहिलं सेक्शन नंबर कलम 55. दुसरं मूळ संकल्पना, तोंडी पुरावा नेहमी प्रत्यक्ष असावा, ऐकीव नसावा. आणि तिसरं याचं परीक्षेतील महत्त्व हे खूप जास्त आहे कारण हा पुराव्याच्या कायद्याचा एक मूलभूत सिद्धांत आहे. ज्युडिशियरी, APO आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले राहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.